नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी स्कॉलरशिपच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका गणिताची जी प्रश्नपत्रिका आपल्याला आपल्या पुस्तकाच्या मागे दिलेली आहे त्याच्या प्रश्नांना आपण सुरुवात करतोय बघा. त्यातला पहिला भाग आपण पाहतोय. 26वं उदाहरण दिलेलं आहे बघा प्रश्नपत्रिकेत आपल्याला. पुढील आकृतीबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? काय काय दिलेलं आहे? 12 दिलेले, 23 दिलेले, एक प्रश्नचिन्ह आहे, 45 आहेत आणि 56 आहेत. मग पहा बरं, 12 आणि 23 यांच्यातला फरक किती? 11चा. 45 आणि 56 यांच्यातला फरक किती? 11चा. मग 23 आणि पुढची संख्या यांच्यातला फरक सुद्धा कितीचा पाहिजे? 11चा. आणि ही पुढची संख्या आणि 45 याच्यातला फरक सुद्धा कितीचा पाहिजे? 11चा. मग हे 23 घ्या आणि ह्या 23 मध्ये 11 मिळवा, म्हणजे किती झाले? 34. इथे जर का 34 टाकले, चेक करून बघा, 45 मधून जर का 34 वजा केले आपण तर फरक सुद्धा 11चाच येतोय. म्हणजेच काय, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असली पाहिजे? 34 ही संख्या असली पाहिजे. दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 27वा प्रश्न आहे बघा. 3 तास 55 मिनिटे बरोबर किती मिनिटे? मग किती दिले? 3 तास 55 मिनिटे. 3 तास म्हणजे किती मिनिटे? 1 तासचे असतात 60 मिनिटं, म्हणजे 30 गुणिला 60 करायला लागेल आपल्याला, आणि अधिक 55 हे पूर्णचे पूर्ण भेटून जाईल आपल्याला मिनिटांना. 60 गुणिला 3 करून पहा बरं. 60 गुणिला 3, 3 शून्य शून्य, 3 सखा 18, किती झाले? 180 अधिक 55, 180 आणि 55 किती झाले? 235 मिनिटे. 235 कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 28वा प्रश्न आहे बघा. 27/4 अधिक 5/4 बरोबर किती? मग लिहा बरं. 27/4 अधिक 5/4. दोघांचा छेद सामायिक आहे, सारखा आहे, त्याला कॉमन काढू आपण. वरती काय उरले? 27 अधिक 5. 27 अधिक 5 किती होतात? 32/4. 4च्या पाढ्यात 32 कितव्या नंबरवर येतात? 4 1 4 आणि 4 8 32, म्हणजे काय उत्तर आलं आपलं? 8. 8 कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 29वा प्रश्न आहे बघा. 17,177 ही संख्या अंकात कशी लिहितात? 17,000, हजारांच्या जागी किती? 17. आणि 177 शेवटच्या 3 घरांमध्ये 177. मग 17,177 कुठे लिहिलंय बघा? असं दुसऱ्या पर्यायामध्ये लिहिलेलं आहे, म्हणून दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 30वा प्रश्न आहे बघा. 4:25 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये होणारा कोण कोणत्या प्रकारचा असतो? मग घड्याळ काढायचंय बघा. घड्याळामध्ये बघा, इथे 12, इथे 6, इथे 3, इथे 9, इथे असतील बघा 4. 4 वाजून किती झाले? 25 मिनिटं. म्हणजे छोटा काटा असेल 4 वरती आणि मोठा काटा असेल 5 वरती. मग यांच्यामध्ये कोणता कोण तयार होतोय? अशा पद्धतीने कोण तयार होतोय बघा. हा कोण 90 पेक्षा कमी आहे. 90 पेक्षा कमी आहे म्हणजे कोणता कोण आहे तो? लघुकोण आहे. दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 31वा प्रश्न आहे बघा. 801 भागीला 9 या भागाकाराचे पुढीलपैकी कोणते उत्तर चूक आहे? मग 801 भागीला किती करायचे आहे? 9. मग 9च्या पाढ्यात 8 येत नाही, छोटी संख्या आहे, मग 2 घरे घ्यायला लागतील, 80 झाले. मग 9च्या पाढ्यात 80 येतात का? नाही. त्यापेक्षा लहान काय? 9 8 72. 0तनं 2 गेले जात नाही. मग 10तनं 2 गेले तर 8. इथे होऊन जातील 7. 7तनं 7 गेले 0, म्हणजे 8 उरले. त्यावरती उतरवला 1. 9च्या पाढ्यात 81 येतात. 9 9 81. 81 मधनं 81 गेले, उरले 0. काय उत्तर आलं? 89. 89 कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 32वा प्रश्न आहे बघा. क्ष ही एक विषम संख्या आहे. क्ष काय सांगितलं? विषम संख्या.
मग क्ष विषम संख्या सांगितली बघा, ही आहे क्ष आपली काय विषम संख्या. क्ष नंतर येणारी 10वी विषम संख्या 55 आहे. मग क्ष नंतर 10वी विषम संख्या काढायची असेल तर याच्यामध्ये अधिक 2 गुणिला 10 करायला लागेल, तेव्हा उत्तर येईल 55. का बरं केलं बाळांनो? पण असं आपल्याला कितवी विचारली? 10वी विचारली, म्हणजे काय इथे 10 येते. आणि विषम संख्या, दोन विषम संख्यांमधला फरक कितीचा असतो? 2चा असतो. कोणकोणत्या विषम संख्या? 1, 3, 5, 7, 9, 2-2च्या फरकाने येतात. म्हणून या 10ला 10वी विषम संख्या काढण्यासाठी 10ला 2 ने गुणून या क्षमध्ये आपल्याला मिळवायला लागेल. किती झाले? क्ष अधिक 2 गुणिला 10 म्हणजे 20 बरोबर 55. मग क्ष काढायचा असेल तर हे 20 इकडे बेरीज करताय, इकडे जाऊन या 55 मधनं काय करतील ते वजाबाकी करतील. करून घ्या बरं. मग 55 मधनं 20 गेले, 5तनं 0 गेला 5, 5तनं 2 गेले 3, काय संख्या आली? 35. काय सांगितलं तर पुढे? क्षच्या लगतची मागची समसंख्या कोणती? क्षच्या मागे कोणती सम येईल माता? 34. मग 34 कितवा पर्याय आपला? 34 दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 33वा प्रश्न आहे बघा आपला. 1/13 अधिक स्टार छेद 13 बरोबर 1. मग पहा बरं, 1/13 अधिक इथं दिला स्टार छेद 13 बरोबर उत्तर काय येते? 1. मग 1 उत्तर केव्हा येते? जेव्हा अंशामध्ये आणि छेदामध्ये सेम संख्या असेल तेव्हा. मग पहा बरं, इकडे दोघांचे छेद समान आहेत, मग समान छेद आपण लिहून घेऊ किती? 13. वरती काय होऊन जाईल? 1 अधिक स्टार. दोघं ठिकाणी छेद सारखे आहे, कॅन्सल करून टाका. म्हणजेच काय पाहिजे? 1 अधिक स्टार बरोबर काय होऊन जातील? 13. मग जर का आपल्याला स्टार काढायचा असेल तर हा 1 इकडे प्लस करतोय किंवा बेरीज करतोय, इकडे येऊन काय करेल? तो वजाबाकी करेल. म्हणजेच काय? 13 वजा 1. 13 वजा 1 किती झाले? 12. म्हणजे स्टारच्या जागी काय असलं पाहिजे? 12 ही संख्या असली पाहिजे. तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 34वा प्रश्न आहे बघा. सोबतच्या आकृतीमध्ये किती चौकोन तयार झालेले आहेत? चौकोन शोधायचे बघा आपल्याला. मग चौकोन शोधा बरं. चौकोन 4 कोण असलेले? पहा बरं, हा पहिला जर का पकडला आपण एवढा तर हा होईल आपला पहिला. हा खालचा दुसरा पकडला तर हा होईल आपला दुसरा. त्याच्यानंतर पहा बरं, एवढा अर्धा पकडला इकडचा तर अशा पद्धतीने हा होईल आपला तिसरा. एवढा जर का पकडला तर हा होईल आपला चौथा. हा खालचा जर का घेतला बघा आपण एवढा तर हा होईल आपला 5वा. त्याच्यानंतर बघा, हा एवढा जर का घेतला बरोबर आपण, हा एवढा पूर्णचा पूर्ण जर का अशा पद्धतीने घेतला तर हा होईल आपला 6वा. आणि पूर्णची पूर्ण आकृती घेतली एवढी पूर्णची पूर्ण आकृती जर का आपण घेतली बघा तर हा होईल 7वा. मग किती चौकोन भेटले बाळांनो आपल्याला याच्यामध्ये? 7 चौकोन भेटले. 7 कितवा पर्याय आहे? चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. 35वा प्रश्न आहे बघा. 52 दशकांतून 10 एकक वजा करून 52 दशक म्हटले. मग 52 दशक म्हणजे 52ला कितीने गुणायला लागेल? दशक म्हणजे गुणिला 10. 52 गुणिला 10 किती होऊन जातील? 520. त्यातनं किती वजा करायचे आहे? 10 एकक. मग 10 एकक. 10 जसेच्या तसे. एकक म्हणजे गुणिला 1, कारण एकक म्हणजे एकाने गुणायला लागते. मग 10 गुणिला 1 म्हणजे फक्त 10. काय करायची यांची? वजाबाकी. मग पहा बरं, 520 मधनं 10 आपण वजा जर का केले तर 0तनं 0 गेला 0, 2तनं 1 गेला 1 आणि 5चे 5. काय होईल आपले? 510. आता काय सांगितलं? 510 मध्ये किती दशक मिळवले असता 6 शतक उत्तर येईल. मग 6 शतक पाहिजे बाळांनो आपल्याला. म्हणजेच काय? 6 गुणिला शतक म्हणजे किती करायला लागेल? 100. म्हणजेच किती झाले? 600.
600 उत्तर आणायचे आपल्याला. आपल्याकडे किती होते? 510. मग 600 मधनं 510 वजा करून पहा. शून्यातनं शून्य गेला 0. इथं शून्यातनं एक जात नाही म्हणून होते येईल 10. इथे होऊन जातील 5. 10तनं एक गेला 9. 5तनं 5 गेले 0. काय उत्तर आलं आपलं? 90 उत्तर आलं. आपल्याला कशात विचारलंय? दशकांमध्ये. 90ला कसं लिहिता येईल? 9 गुणिले 10 म्हणजेच काय होऊन जातील ते? 9 दशक. 9 दशक कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. ही होती बाळांनो 26व्या प्रश्नापासून ते 35व्या प्रश्नापर्यंतची उत्तरे. उर्वरित प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण पुढील भागात पाहू. धन्यवाद.